हाय हॅलो नमस्कार. कसे काय मंडळी? मजेत ना? तर मीही मजेत. तर आज आहे एकादश. तर एकादशीचा आज नाश्त्याला करणार आहे शाबू वडे. तर नारळ फोडून ठेवलाय, बटाटे शिजवून ठेवलेत. तर आता बघा शाबू वड्याची रेसिपी. तर 2 बटाटे घेतलेत. साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता. तर एवढेच करते आणि रुद्राला थोडेसे ठेवणार आहे. ह्याच्यात हा बटाटा मिक्स करून टाकणार आहे. खाऊ करतीये. मोठं कूट टाकणार आहे मी. कोणाला बारीक कुटाचं पण लागतं, कोणाला मोठं कुटाचं. तर मला मोठं कूट चांगलं वाटतं. ओ ग अगदी खाऊ करतीये. पडतशील. आत्ता पडलाय का नाही तू? मीठ आत्ता पडला नाही रे, नाही म्हणतोय. बर रडू नकोस बाबा. नाही नीट उभा राहा. लाल मिरची पावडर. ते नको खाऊ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान असं हातानं. हो ना? रुद्रला येतं आमच्या सगळं करायला, माहितीये का? आहे का नाही रुद्र? खाऊ. तर अशाच पिठामध्ये भाकरी पण करायच्या. पण ते पीठ मी मिक्सरला, साबुदाणा येत नको खोलू तसा. साबुदाणा रात्री भिजत घालायचा थोडासा जास्त पाण्यात, आणि हे करायचं, मिक्सरला बारीक करायचा थोडा. त्याच्यात आत्ता जसं टाकलं मोठं कूट, त्याच्यात हिरवी मिरची टाकायची, बटाटा, हे सगळं टाकून त्याच्या भाकरी पण खूप छान लागते. भाकरी तर मी पण खूप दिवस झाले केले नाहीत. ह्यांना म्हटलेलं भाकरी करता म्हणून, तेलकट नको वाटतं. हे म्हटले हे कर म्हणून हे करते. नाहीतर मग एक ते 2 भाकरी खाल्ली ना तर पोट फुल होतं. एवढं छान लागतात. बटाट्याची भाजी त्याच्यावर आणि दही. ह्यांना काय दही आवडत नाही, त्यामुळे दही काय हे खातच नाहीत. त्यामुळे माझ्या पुरतंच दही आणायचं. तर हे सगळं असं छान असं सगळं मिक्स करून घेते. ऋतू सांडल ते खाली बाळा. आणि देवळात पण जायचंय. होय, देवळातही जायचंय. त्यामुळे साडीच नेसलीये. म्हटलं साडी नेसली म्हणजे परत देवळात जायला परत परत बदलायला नको. त्यामुळं तर हे पीठ असं छान असं मळून झालंय. थोडंसं अजून मी मोठं कूट घालते. कशाला तसं करतोय? कपडे खराब होतील. हे आता मी 5 मिनिटं हे असंच ठेवते. तोपर्यंत खोबरं मिक्सरला बारीक करून घेते, खोबऱ्याची चटणी करून घेते. तर 1-1.5 मिरची किंवा 2 मिरच्या घेणार आहे फक्त मी, कारण रुद्रही खातो ना, त्यासाठी फक्त. इथं मगाशी नारळ फोडून घेतलेला, तर तो ह्याच्यात टाकून घेते, म्हणजे मिक्सरला आपला बारीक होईल छान असं. आणि रुद्रचं काय चाललंय बघा, त्याला खायचंय खिचडी खायचंय. पडल रुद्रा बाळा ते. आणि कवळं खोबरं एकदम
पप्पांनी दिलेले त्या दिवशी नारळ दाखवले ना, त्याच्यातला एक नारळ छोटासा फोडलाय. कवळं कवळं खोबरं आहे छान असं. जास्त काय नाही त्यामुळं मग थोडंसंच करते. संध्याकाळी परत दुसरा फोडणार आहे. एवढंच आहे. काय करतो तू? अजून मिरची काढली मी, लागली तर घालणार आहे. मीठ पण टाकून घेते आताच. तर बारीक करून घेतो आपण. जायला मार्गाने घालायचं गॅस बसला. आवाज येतोय का बघ बरं. दार उघडून बघ बरं. तर इथे तेल तापाय ठेवलेलं आहे. हा ना, तर इथं करून घेते मी पटापट. आता आले का? येत आहेत रे. कुठं आत दर खाऊ देते पप्पानी. दार वाजवलं जा. अरे वाजवलं, मला ऐकू येतंय. तू बघ ना जाऊन. एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही. जाड ठेवलं ना तर एकदम जाड ठेवलं ना तर हे होतं, भाजत नाही आतून. त्यामुळं थोडस पातळच. आता खूप दिवसात ना केलंय मी पण. नाही बाबू, पप्पा तिथं बाहेरून येणार आहे. तेल तापस तोपर्यंत एक दोन करून ठेवते. इकडं वाऱ्यानं वाजतंय ते दार. झालंय तेल गरम. पाठी सर, आता पाठी सर. ते उडल पाठी सर. सांगितलं ऐकत जाता यायचं नाही इथं. चल ऐकत जा. हा ठीक आहे. तर हे इथं करून घेतलेलं आहे. तर झाल्यावर ताटात घेतल्यावर दाखवते मी. हे दोघं खायला पण बसलेत. इथं मी करायला ठेवलंय. मला त्या दोघांचा नाश्ता झाला पण. चहा गाळून घेते. आणि ताट वाढलं, देवाला नैवेद्य दाखवला, नैवेद्य. आणि रुद्राला लगेच पाहिजे होतं, त्यामुळे मग काय दाखवलंच नाही मी. हे दोघं बाहेर बसलेत खायला. कसं झालंय रुदा? कसं लागतंय? कसं लागतंय? अभ्यासाचं मागच पाहिजे. काय झालं? नुसती चटणीच खातोय. आज साडी नेसली मी. कशी दिसते मला कमेंट करून सांगा. काय कमेंट करून सांगा सगळ्यांनी. हा, बाकीचं कोण नाही बोलू तुम्ही सांगा. या नाश्ता करायला आता. नुसतं चटणीच खातोय. आवडते त्याला चटणी. कसं? हा
हा दाखव. असं कर की दाखव तिला. खोबरं तुकते. खोबरं तुपतोय मग काय खातोय तू? वरतून दाखवा मम्मीला. बस होय. तर सकाळी दाखवलंच मला काय केलेलं खायला. तर तळण हे काय तळलेलं नाहीये मी, कारण उपवासाला तळण जास्तच असं हे वाटतं आणि इतर वेळेस पण तळण तळतच नाही मी. तर आता घरी गेल्यानंतर बघू. आता हे म्हटलेले आज संध्याकाळी सोडतो, तर मग स्वयंपाकाची तयारी मगाशी करत होते, पण परत म्हटले की नको म्हणून उद्या सकाळी सोडतो. मग आता उद्या सकाळ नाश्ता न काय करता स्वयंपाक छान असा काहीतरी छान असा करणार आहे उद्या सकाळी. मग आता थोडे तांदूळ भिजत घातले परत, की संध्याकाळी खायला होतील असे. रुद्र गेला बाहेर, रुद्र आला. रुद्राने हे देवळातून जाऊन आले सकाळी. खूप गर्दी होती ना, आता पण खूप जास्त गर्दी आहे देवळात, तर मी तर काय गेलेच नाही. तर सगळेजण जात आहेत, असं वाटतंय जावं जावं जावं, परत असं वाटतंय नको राहू द्या म्हणून. तर बघू आता कसं काय होतंय. गेले तर दाखवेन, नाहीतर मग आपला नॉर्मल व्हिडिओ आहेच. रुद्र गेलाय बाहेर, हे पण गेले बाहेर. मी बसली एकटीच दुकानात निवांत. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत. आणि आता संध्याकाळी 8 वाजून गेलेत, तर उरकून घेते. आता भात लावलाय, उद्या सकाळी हे सोडणार आहेत, पण मी आत्ताच सोडतीये. रुद्रन हे दुकानावर थांबलेत, म्हटलं जाऊन भात करावा, ह्यांना परत खिचडी करायचे. त्यामुळे भेटू उद्याच्या व्हिडिओत.